बस जसजशी पुढे जात होती असं तशी बसमधील गती कमी होत चालली होती आणि आम्ही दरवाजातून थोडं आत आलो होतो. बसमध्ये एक बरं असतं, आपण बसमध्ये कधी बसतो, आत आत कधी जातो आणि नंतर उतरण्यासाठी पुन्हा दरवाजापाशी कधी येतो हे आपल्यालाच कळत नाही. कदाचित हा भारताच्या एकूण लोकसंख्येचा परिणाम असावा, असं माझं भाबडं अनुमान आहे. आत येऊन स्थिर स्थानावर झाल्यावर मी माझे लक्ष पुन्हा तीकडे वळवलं. पण ती आता माझ्याकडे पाहत नव्हती. ती अजूनही शांत उभी राहून एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यातील ती आसवं काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. म्हणून मीच बोलायला सुरुवात केली. केवढी ही शांतता तिला ऐकून जाईल इतक्या मोठ्या आवाजात मी जवळजवळ ओरडलो. माझ्या आवाजाने तिच्या चेहऱ्यावरील पुसटशी रेषही हलली नाही. परंतु माझ्या शेजारच्या माणसाला मात्र जाग आली. "ओ महाशय, ओरडताय काय? आणि इथे कसली शांतता वाटते तुम्हाला? जरा म्हणून झोपून देत नाही." "अहो, ओरडलो कुठे मी? फक्त जरा मोठ्याने बोललो. आणि इथे झोपा काढता मग घरी रात्रभर काय टाळ फुटत बसता काय?" शेवटचे वाक्य मी मनात म्हटलं. त्या माणसाकडे दुर्लक्ष करत मी तिच्याशी थेट बोलायला सुरुवात केली. "रागवणार नसाल तर एक बोलू का?" मी नाही म्हटलं तर तू बोलायचा थांबणार आहेस का? तिनेच मला प्रतिप्रश्न केला. थोडासा भाव खात मी हसलो आणि बोललो, "काहीतरी उपयोग व्हावा म्हणून बोलायचंय आणि उपयोग होणार नाही म्हणून बोलायचं नाही या मताचा मी नाही. आयुष्य कसं स्वच्छंदी हवं, उगाच हसावं, उगाच नाचावं, तसंच उगाच कोणाशीही बोलावं. खरं बोलतोस रे तू, पण हे फक्त बोलण्यापुरतं असतं. खऱ्या आयुष्यात आपल्याला आपल्या मनाप्रमाणे कधीच वागता येत नसतं." माझं म्हणणं खोडत ती बोलली. तेवढ्यात बस एका खड्ड्यात धाडकन आदळली आणि ती माझ्या अंगावर कोसळली. रस्त्यावरील खड्ड्याचा आणि आपल्या सरकारचा मला त्यावेळी भयंकर अभिमान वाटला. "काय मग, जैसे डाग अच्छे होते हैं, तैसे खड्डे पण अच्छे होते हैं. काय म्हणता?" मी उगाच गंमत म्हणून तिला बोललो. "वाईट बोलता." 2 शब्दात तिने माझे सेन्स ऑफ ह्युमरची वाट लावली होती. वाईट कसा होता? याला सात्विक विनोद म्हणतात आणि हे फक्त थोड्याच लोकांना समजतात. ओके, मी माझ्या विनोदाचे समर्थन करत म्हणालो. ती अचानक माझ्याकडे वळत मला म्हणाली, "खड्डे रस्त्यातील असोत किंवा माणसाच्या मनातील, दोन्ही वाईटच. शेवटी त्रास तर आपल्यालाच होतो." तिचं बोलणं न समजण्यापलीकडचं होतं. तिच्या आयुष्यात काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला असावा याची मला आत्ता जाणीव झाली होती. पण ती काही स्पष्ट बोलतच नव्हती. स्वतःच्याच विचारात ती सारखी गढून जात होती. खड्डे चांगलेच असतात असं काही माझं मत नाही, पण काही खड्डे हे आपल्याला चुकवता येत नाहीत, त्यातून आपल्याला जावंच लागतं. अशावेळी दुःखाला कंटाळून बसण्यापेक्षा त्याच्यासमोर छातीचा कोट करून उभं राहायचं असतं. मी अगदी मनापासून तिला बोललो, "खूप सुंदर बोलतोस रे तू. आणि तू असाच आहेस का, वेडा, कुणाशीही ओळख नसतानाही बोलणारा?" तिने माझं कौतुक केलं होतं. तिचे हे शब्द म्हणजे मला जणू प्राजक्ताचा वर्षावच वाटला. ती आता खुलत चालली होती. उलगडत चाललं होतं तिचं एक एक पान. चेहऱ्यावरील ताण आणि शांतता नाहीशी होऊन थोडं स्मित तिच्या चेहऱ्यावर आरूढ झालं होतं. चेहऱ्यावर स्मिताने तिचा चेहरा खुललेला होता. खिडकीतून वारंवार आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या डोळ्याची सारखी मिणमिण सुरू होती. सुंदर हा शब्दही कमी पडावा इतकी सुंदर ती दिसत होती. मी पुरता हरवून गेलो होतो. माझं हरवलेलं भान पाहून तिनेच भानावर आणत मला विचारलं, "अरे, कुठे हरवलास? मी काहतरी विचारते तुला." तिच्या त्या प्रश्नाने मला स्मृतिभ्रंश तर झाला नाही ना, असा भयानक विचार माझ्या मनात आला.
तो तसाच मनात ठेवत मी जरा चाचरतच, "काय असं म्हटलं? अरे असं काय करतोस?" मी विचारलं, की "तू असाच आहेस का? कुणाशी ओळख नसतानाही बोलणारा?" एखाद्या चांगल्या जोडीदाराप्रमाणे माझ्या विसारभोळेपणावर अजिबात न हसता तिने आपल्याच वाक्याची परत उजळणी केली होती. "ते होय. हो, खरं आहे ते. जीवनात संवाद असायला हवा. माणसाने एकमेकांशी आपली सुख-दुःख शेअर करायला हवी. त्यासाठी ओळखच कशाला हवी? अनोळखी माणसाशीही आनंदाचे काही क्षण आपण घालवू शकतो. उगाच बोलून मी काहीतरी जीवनाचा गहन अर्थ सांगतोय या अविर्भावात तिला माझ्या व्यर्थ बडबडीचे स्पष्टीकरण दिले. कदाचित तिला ते पटले नसावे म्हणून ती म्हणाली, "काहीही, असं काही नसतं. असं कसं उगाचच ओळख नसताना कुणाशीही बोलायचं? आणि समोरच्याची इच्छा नसेल तर?" "इच्छेचं काय घेऊन बसला? आता तुमची तरी कुठं होती इच्छा बोलायची? पण बोललात ना." "इच्छा तर सर्वांची असते. फक्त सुरुवात करणं कोणीतरी हवं असतं." माणसाच्या जीवनातील बहुतेक प्रॉब्लेमच मूळ हेच आहे की आपण बोलायलाच सुरुवात करत नाही. आपल्याला कायम असंच वाटतं की कोणीतरी यावं, आपल्याशी बोलावं, आपल्याला समजून घ्यावं. पण माझं म्हणणं याउलट आहे. आपणच बोलतं व्हावं. आपल्या समस्या, आपले प्रश्न, आपली सुखदुःखे बोलून दाखवावीत. निदान आपल्या माणसासमोर तरी मन तर हलकं होतंच, पण मार्गही सापडतात. आयुष्य हे सोपं असतं. आपणच ते कॉम्प्लिकेटेड बनवत असतो. मी अगदी मनापासून बोललो. "खरं आहे रे तुझं. पण काही वेळा कितीही ठरवलं तरी आपण बोलू शकत नाही. कदाचित माणूस म्हणून आपल्या त्या मर्यादा असतील. पण त्या प्रत्येक वेळी त्रास हा आपल्यालाच होतो. आता माझंच पहा ना." तिच्याविषयी ती काही तरी सांगणार होती. पण तिने तिचे शब्द आवरले. माझी जाणून घ्यायची उत्सुकता वाढली. म्हणून मीच तिला बोलतं करावं या हेतून विचारले, "बोला ना, का थांबलात? काही घडलंय का तुमच्या आयुष्यात, जे तुम्हाला हे सांगायचं नाही असं ठरवलंय तुम्ही?" "काही नाही. काही गोष्टी कितीही ठरवल्या तरी सांगता येत नाही." तिने आपलं गुपित हे गुपितच ठेवायचं या उद्देशाने मला उत्तर दिलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.